ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन 2 आठवडे झाले आहेत। अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच महायुती सरकारला हिंदी सक्तीच्या मुद्द्याचे 2 जी.आर मागे घ्यावे लागले होते। त्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झालेले दिसून आले। त्यानंतर राज व उद्धव ठाकरे बंधू एकत्र येतील असे चित्र विजय मिळाल्यानंतर दिसत आहे। त्यांनी राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याचा मार्ग घेतलेला नाही। त्यातच दुसरीकडे अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधकांना अडचणीत आणले जाईल असे वाटत असतानाच सत्तेत असूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागल्याचे दिसत आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे। यापूर्वी सत्ताधारी मंडळींच्या रडारवर विरोधी पक्षाचे नेते होते। त्यावेळी खासदार संजय राऊत, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासारख्या विरोधी पक्षामधील नेत्यांना टार्गेट करीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती। राऊत, देशमुख यांच्यासह सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांना वेगवेगळ्या केंद्रीय संस्थांच्या चौकशीला सामोरे जावे लागले आहे। आता सत्तेत असूनही शिंदे गटाच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागल्याने राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे। गेल्या 3 वर्षांपासून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राज्यात विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या खूप कमी झाली आहे। त्यामुळे विरोधी पक्षातील काही नेत्यांचा सत्ताधारी महायुतीकडे ओढा दिसत आहे। गेल्या काही दिवसापासून सत्तेत असूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पाठीमागे वेगवेगळे शुल्क काष्ट लागले आहे। सत्तेत असूनही शिंदे गटाचे 3 नेते सध्या वेगवेगळ्या मार्गाने अडचणीत सापडले आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पहिल्यांदाच अडचणीत आले। त्यांनी आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीन मधील कर्मचाऱ्याला मारहाण केली। या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। या व्हिडिओत संजय गायकवाड कर्मचाऱ्याला मारताना दिसत आहेत। या प्रकरणी त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे। मी कारवाईला घाबरत नाही असे त्यांनी सांगितले असले तरी संजय गायकवाड एका प्रकारे अडचणीत आले आहेत। त्यानंतर फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस आली आहे। 2019 ते 2025 या काळात वाढलेल्या संपत्तीचे स्पष्टीकरण द्यावे असे या नोटिशीत म्हणण्यात आले आहे। त्यानंतर शिरसाट यांच्याच विधानाचा आधार घेत शिंदे गटाचे नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे यांनाही प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याचे सांगितले जात होते। या वृत्ताचे श्रीकांत शिंदे यांनी खंडन केले आहे। मला कोणतीही नोटीस आलेली नाही असे त्यांनी सांगितले आहे। मात्र शिंदे यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याची चर्चा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तडकाफडकी दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते। ही घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे। या व्हिडिओमध्ये ते पलंगावर बसलेले असून त्यांच्या पुढे पैशांनी भरलेली एक बॅग दिसत आहे। हा व्हिडिओ पाहून एवढे सारे पैसे आले तरी कुठून असा प्रश्न विचारला जात आहे। या व्हिडिओमुळेही शिरसाट चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत। त्यामुळे एक नव्हे तर आता 2 कारणाने संजय शिरसाट यांच्या अडचणीत भर पडली आहे। या सर्व घडामोडीनंतर शिंदे गटाचे नेते टार्गेटवर आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे। पावसाळी अधिवेशनाचा अद्याप 1 आठवडा शिल्लक आहे। त्यामुळे उर्वरित कामकाजात तरी विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार का याची उत्सुकता लागली आहे। दुसरीकडे पुढच्या आठवड्यात अधिवेशन संपणार आहे। तत्पूर्वी सत्ताधारी महायुतीकडून विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपद दिले जाणार की नाही याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। त्यामुळे या आठवड्यातील कामकाजाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।